जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात मनसेसोबतच्या युती संदर्भात एक पाऊल पुढे टाकले आणि त्यामुळे ठाकरे बंधूंबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काय आहे, राज आणि उद्धव ठाकरेंची युती झाली पाहिजे की नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला। बघूयात महाराष्ट्राची जनता काय म्हणते। जर सोबत आले तर कदाचित हे सर्व आता जे चित्र दिसतं ते बदलू शकतं। जोपर्यंत ते दोघं भाऊ स्वतः सोबत बोलणार नाही, स्वतः फोन करून त्यांच्या आजूबाजूची मंडळी, तर मला वाटत नाही की त्यांना एक होऊ देईल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एक येत असेल तर खूप मोठा परिवर्तन राज्यात होईल आणि ते चांगलं राहील महाराष्ट्राच्या हितासाठी। दोघं भाऊ एकत्र आले चांगलंच वाटणार। हे एक प्रकारची आता राजकीय खेळी आहे, आता निवडणुका तोंडावर आहे। शिवसेनेमध्ये जी काही मरगळ निर्माण झाली होती, मनसेमध्ये जी काही मरगळ निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होऊ शकते। ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय। त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ठाकरे बंधूंच्या युतीची आतुरतेने वाट पाहतेय। युतीच्या चर्चेनंतर महाराष्ट्रातील मराठी माणसांमध्ये उत्साह असल्याचं देखील चित्र आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हितासाठी छोटी मोठी भांडणं दूर ठेवायला तयार असल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे या दोन्ही बंधूंबद्दल महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनात वेगळं स्थान आहे आणि दोन्ही बंधूंनी एकत्र यायला हवं असा सूर आता मुंबईतील मराठी माणसांमध्ये दिसतोय। तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय वाटतं, सोबत आले पाहिजे? सोबत आले पाहिजे। जर सोबत आले तर कदाचित हे सर्व आता जे चित्र दिसतं ते बदलू शकतं असं तरी वाटतं आणि त्यांनी एकत्र यावं हा पहिल्यापासून मराठी माणसाचा आवाज आहे आणि आता ते येतात असं चालू आहे। 1-2 महिने झाले ते तसंच चालू आहे, परंतु लवकरात लवकर त्यांनी एकत्र यावं असं मनापासून आपल्याला वाटतं। सोबत हे दोघं आले तर इतर पक्षांची धाकधूक वाढेल? हो, वाढणार आपोआप, त्यात काही वेगळं आहे का? वाढणारच, सगळ्यांचीच वाढणार। एकनाथ शिंदेची वाढणार, भाजपवाल्यांची वाढणार, आता काँग्रेसवाल्यांची मनसे कसं जमवून घेते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। शिवसेनेनंच महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे। बाळासाहेबांच्या एका ह्याच्यामध्ये आवाजामध्ये अख्खी मुंबई बंद व्हायची, ती शिवसेना आज राहिली नाही, ह्याचं फार खंत आहे आम्हाला। नक्कीच, पण दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर ती शिवसेना तुम्हाला दिसेल, तो बाळासाहेबांचा तो दिसेल आपल्याला? तो दिवस लवकरच यावा अशी मी परमेश्वराला नक्कीच प्रार्थना करेन। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला नवीन पर्याय मिळणार आहे आणि राज्याच्या राजकारणाचं चित्र देखील बदलेल अशा भावना यवतमाळमधील जनतेच्या मनात आहे। जोपर्यंत ते दोघं भाऊ स्वतः सोबत बोलणार नाही, स्वतः फोन करून त्यांच्या आजूबाजूची मंडळी, तर मला वाटत नाही की त्यांना एक होऊ देईल। त्यांनी स्वतः दोन्ही भावांनी बोलायला पाहिजे, 100% एक होईल आणि एक जर झाले दोन्ही तर महाराष्ट्रात एक वेगळा परिणाम त्याचा दिसेल आपल्याला। बाळासाहेब ठाकरेच्या तालमीत राजसाहेब ठाकरे हे तयार झालेले आहे। वास्तविक पाहता राज्याची शिवसेनेची धुरा ही राज ठाकरे यांच्या हातीच पाहिजे होती, पण जाऊ दे, आता जे झालं ते झालं। परंतु आताही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एक येत असेल तर खूप मोठा परिवर्तन राज्यात होईल आणि ते चांगलं राहील महाराष्ट्राच्या हितासाठी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही खेळी आहे का असा सवालही जनतेकडून उपस्थित केला जातोय। मात्र दोन्ही बंधू एकत्र आल्यास मुंबईत मराठी माणसांना आणखीनच बळ मिळेल। त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं असंही मत जनतेनं व्यक्त केलंय। नाशिककरांच्या मनात काय आहे? दोघं भाऊ एकत्र आल्यास नक्कीच महाराष्ट्रासाठी एक मोठा फायदा ठरेल व एक चांगला मार्ग, त्याच्यातून पर्याय मराठी माणसासाठी एक योग्य तो मार्ग निघेल हे असं वाटतं। हो काका, तुम्हाला काय वाटतं? जे सांगा। दोघं भाऊ एकत्र आले चांगलंच वाटणार, चांगलं होणार आहे। हे एक प्रकारची आता राजकीय खेळी आहे, आता निवडणुका तोंडावर आहे आणि यांचं राजकीय पक्षांचं पूर्ण फोकस मुंबई महानगरपालिकेवर आहे। त्या संदर्भात हे दोन्ही पक्षांची एक खेळी आहे। मला नाही वाटत की असं होणार म्हणून। शिवसेनेमध्ये जी काही मरगळ निर्माण झाली होती, मनसेमध्ये जी काही मरगळ निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होऊ शकते आणि एक नवा पर्याय मतदारांसमोर, विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता मनसे आणि शिवसेनेची जर युती झाली उद्धव ठाकरे गटाची, तर याचा चांगला एक परिणाम पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे तुम्ही ऐकलंच। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे जनतेचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।